जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शक्तीपीठ महामार्ग रद्द नंतर हात काढना एक आणि काय जमीन आमच्या हक्काची गोग्या छत्री इकडे घे। देवेंद्र फडणवीस करायचं काय? मागे गोग्या छत्री माझ्या जवळ जो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे, तो रद्द झालाच पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे, त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील तसेच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले। सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने करण्यात आले। भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। पावसातही शेतकरी तसूभरी जागचे हल्ले नाहीत। कोल्हापूर जिल्ह्या इतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला। रस्त्याच्या दुतर्फा 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। विशेष म्हणजे एक ॲम्ब्युलन्स आली, त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली। शेती आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैनवडा चौकात रस्त्यावरच ठिय्या मारला। यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती। यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे। किती भरावा टाकला जाणार आहे, त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल, त्यामुळे किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे, याचा विचार करण्याची गरज आहे। या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे। महेश खराडे म्हणाले की आज कृषी दिन आहे आणि याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते आहे, ही शोकांतिका आहे। वर्धा गोवा अर्थातच शक्तीपीठ महामार्गाची कोणाचीही मागणी नाही, ना शेतकऱ्यांची ना भाविकांची। मग कोणाची मागणी नसताना कोणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उद्ध्वस्त व्हायचे? शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचे? शेतकऱ्यांनी का कवडीमूल किमतीने जमिनी द्यायच्या? हा खरा सवाल आहे। या महामार्गासाठी शासन 20,000 कोटीचे कर्ज काढणार आहे, त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे। त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे। म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलीस बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे। हा अट्टहास कशासाठी सुरू आहे? ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, आमदार, खासदार जगवण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते। पण आम्ही हे होऊ देणार नाही। प्रसंगी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहत्तर, नक्षलवादी व्हावे लागले तरी चालेल, मात्र काळ्या आईला आम्ही फुकणार नाही। यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, सौ शुभिगिनी शिंदे, सौ लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी यशवंत हरुगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबिकाई तसेच सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवटेकर, संतोष आंबी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या। आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव तसेच प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांची सुटका झाली। यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार विशाल पाटील व महेश खराडे काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। हो, म्हणजे गोपीशेठ आमदार आहेत त्या परिसरात, त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात ह्यात नाही आहे। त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव
शेतफळे त्या ठिकाणी जात आहे. कदाचित शेतफळे गावची सत्य परिस्थिती त्यांना माहीत असेल. पश्चिम भागात काय चालले आणि माझ्या पद्माळ गावात, कर्नाळ गावात, बुधगाव गावात, नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा. मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध, मी म्हणतो कल्पना नाही, गाववाईज बैठका घ्या, गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. एक शेवटचा प्रश्न. संजय राऊत सातत्याने म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरलाय आणि म्हणून ते बघा, मी थेट आरोप करायला माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत, माझ्याकडे कागदपत्र नाही आहेत म्हणून नाही, पण मी तेच म्हणून शंका येते. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे रत्नागिरी नागपूर हायवे, कोल्हापूर हायवे हा जाम झाला. साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते. मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत. तिसंगी या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून मोजणी सुरू आहे. शेतकरी प्रचंड विरोध करतायत, गयावया करतायत, शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत, आया बहिणी रस्त्यावर आलेले आहेत, लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे. आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल. आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सनदशीर मार्गानं, कायदेशीर मार्गाने लढतोय, पण आमच्या जमिनीत पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो. त्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय, हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये.